नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथे महिलेचे कपडे काढून तिच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बेळगाव येथील अतिरिक्त 10वे जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 12 आरोपींना प्रत्येकी 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एच.एस. मंजुनाथ यांनी संबंधित कलमांखाली आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्याचा आदेश दिला. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये बसप्पा नाईक, राजू नाईक, केंपन्ना नाईक, पार्वती नाईक, यल्लव्वा नाईक, लक्कप्पा नाईक, गंगव्वा नाईक, संगीता हेग्ग नाईक, संतोष नाईक, शोभा नाईक, लक्कव्वा नाईक आणि शिवप्पा वन्नुरी यांचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच न्यायालयीन सभागृहामध्ये आरोपी व त्यांच्या कुटुंबियांना भावना अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणात सरकारी विशेष अभियोक्ता एल.एस. सुळद यांनी बाजू मांडली होती. मात्र निकालाच्या वेळी आरोपींच्या वतीने वकील रविराज पाटील आणि शेख हे न्यायालयात अनुपस्थित होते. बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात धावत्या ट्रकवर चढून चालकावर चाकूने हल्ला झाल्याची थरारक घटना घडली. हल्ल्यामध्ये ट्रक चालक अयाज सावणूर वय 36 हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांनी मिळून अयाजवर हल्ला केला असून त्याच्या जांघेवर, कान, पाठ आणि डोक्यावर चाकूने वार केले. आरोपींनी ट्रकवर दगडफेक करून काचाही फोडल्या, ज्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. गंभीर जखमी अवस्थेत अयाजला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं असून सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. मुलाची अवस्था पाहून कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव कॅम्प पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी कार्यरत असून हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावाच्या हद्दीतील श्री कौरीगुडा रेणुकादेवी मंदिर परिसरात सोलार प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून पर्यावरणीय नुकसानाबाबत चिंता व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार प्रकल्प राबवण्यापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी संबंधित जागेची कोणतीही प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. विशेष म्हणजे सुमारे 55 एकर जमिनीतील जवळपास 10,000 झाडांची वन विभागाची अधिकृत परवानगी न घेता कंत्राटदार व संबंधित कंपनीकडून कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये चंदनासारख्या मौल्यवान वृक्षांचा समावेश असून काही झाडे मुळासकट उपटून नेण्यात आल्याचंही समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कारवाईची मागणी केली. बुधवारपर्यंत दोषींना अटक न झाल्यास गुरुवारी सकाळी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बेळगाव येथील हवाई संपर्क वाढवण्यासह विमानतळ नामांतराचा मुद्दा खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारकडे पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. 3 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्याशी झालेल्या बैठकीत शेट्टर यांनी बेळगावहून मुंबई, चेन्नई, पुणे आणि सुरत या प्रमुख शहरांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसची थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. या संदर्भात त्यांनी औपचारिक निवेदन सादर करत यापूर्वीही अशाच मागण्या करण्यात आल्याचे नमूद केले. याचबरोबर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विमानतळ नामांतर प्रस्तावांना तातडीने गती देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या प्रस्तावानुसार बेळगाव विमानतळाचे नामकरण कित्तूर आणि चन्नम्मा विमानतळ, हुबळी विमानतळाचे क्रांतीवीर संगोळी रायण्णा विमानतळ, विजयपुरा विमानतळाचे जगज्योती बसवेश्वर विमानतळ आणि शिवमोगा विमानतळाचे राष्ट्रकवी डॉक्टर के.व्ही. पुट्टप्पा विमानतळ असे करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे उत्तर कर्नाटकातील हवाई संपर्क अधिक सक्षम होईल तसेच स्थानिक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना सन्मान मिळेल असा विश्वास खासदार शेट्टर यांनी व्यक्त केला आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचे हरियाणातील अंबाला येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या वाहन अपघातात निधन झाले.
त्यांच्या अकाली निधनामुळे कंगराळी खुर्द गावासह संपूर्ण बेळगाव परिसरात शोककळा पसरली. ज्योतिनगर, कंगराळी खुर्द, बेळगाव येथील रहिवासी असलेले जवान जगदीश शिंदे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर सैनिक म्हणून परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचे पार्थिव बेळगाव येथील सामरा विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सेनेतर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी पार्थिव नेण्यात येऊन लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान जगदीश शिंदे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या देशसेवेतील अमूल्य योगदानाची आठवण सदैव कायम राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. रामनगर बेळगाव मार्गावरील दर्ग्याजवळील ब्रिज शेजारच्या खड्डेमय सर्व्हिस रोडवर बुधवारी पहाटे 3च्या दरम्यान एक गंभीर अपघात घडला. बागलकोटहून वास्कोच्या दिशेने जाणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस आणि गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणारा 16 चाकी ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये बसमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे रामनगर सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघा गंभीर जखमींना बेळगावातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघाताची नोंद रामनगर पोलीस स्थानकात केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. सदर प्रकरणी तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होईल. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील ख्यातनाम उद्योजक आणि तडफदार बांधकाम व्यावसायिक श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा 43वा वाढदिवस आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सकाळी 11 वाजता भजन कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व संतांचे जाधव परिवाराच्या वतीने आदरातिथ्य करण्यात आले. तसेच पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन संपन्न झाले. संतांनी जाधव घराण्यातील सर्व सदस्यांना आशीर्वाद दिला. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज ह.भ.प. एकनाथ तुळशीदास महाराज नामदास आणि श्री संत कबीर महाराजांचे वंशज ह.भ.प. रघुनाथ सदाशिव महाराज कबीर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आणि वारकरी रत्न श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सांप्रदायिक भजन आनंद सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात तबला, टाळ आणि मृदुंगाच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांचे मन मंत्रमुग्ध झाले होते. वारकऱ्यांचा भजनमय आवाज आणि विठ्ठल भक्तीची गोडसर संगीत मैफल उपस्थितांना पूर्णपणे भाववून गेले. पंढरीच्या विठ्ठलाचे भजन ऐकून अनेक जण आत्मिक शांतीचा अनुभव घेऊन मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण सोहळा भक्तिरसाने न्हालेला आणि उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. या प्रसंगी दानशूर शिवराज जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सर्व सांप्रदायिक समाजाला सातत्याने देत असलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कौतुक करून गौरवण्यात आले. आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव उत्तर भागातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती होत आहे. या विकासात्मक प्रयत्नांचा भाग म्हणून लव्हडेल स्कूलजवळील तसेच माळ मारुती एक्सटेन्शन परिसरातील रस्त्यांचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. नवीन तयार झालेले रस्ते विद्यार्थ्यांपासून पालक, रहिवासी आणि प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. सुधारित रस्ता आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास आता सुरळीत व सुरक्षित झाला आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या प्राथमिकतेत रस्त्यांचा विकास असून संपूर्ण मतदारसंघात अनेक असे प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येक प्रकल्प सार्वजनिक सोयीसुविधा, सुरक्षा आणि शाश्वत शहरी विकास यावर लक्ष केंद्रित करून नियोजित केला जातो. सध्या अजून अनेक रस्त्यांच्या विकास कामांवर काम सुरू असून नागरिकांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे.
शांतीनगर मंडोळी रोड टिळकवाडी बेळगाव येथील श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्रींचा पालखी सोहळा आणि 148वा प्रकट दिन उत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता श्री गजानन महाराज मंदिरातून पालखी मिरवणूक सुरू होऊन शिवाजी कॉलनी व MG रोड मार्गे परत मंदिरावर सांगता होईल. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत श्रींची काकड आरती, पादुकांवर दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 1 ते 16चे सामुदायिक पारायण व आरती होईल. प्रकट दिन उत्सव रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारायण, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद, उपासना, कीर्तन आणि शेजारतीचा समावेश असेल. महाप्रसादाचे वितरण दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल. भक्तांनी या उत्सवाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वडगाव बेळगाव येथे रविवार दिनांक 1 ते रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री रामकथा कथनाचा भक्तिमय उपक्रम सुरू आहे. पाटील गल्ली वडगाव येथील श्री मंगाई देवी मंदिरामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची माहिती श्री गिरवर दास यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. या श्री रामायण कथा कथनाचे व्यासदेव तथा कथाकथनकार म्हणून श्री सुदर्शन प्रभूजी हे उपस्थित आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी पालखी सोहळ्याने करण्यात आली. उपक्रमांतर्गत कीर्तन, प्रवचन, महाआरती, नाट्यप्रयोग आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीराम सीता विवाह सोहळा साजरा केला जाणार आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये विशेषतः युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन वसंत मुचंडी, गिरवरदास, साहिल भट्ट आणि उमेश ढवळी यांनी केले असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. जोयडा तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जाणारा उळवी येथील चन्नबसवेश्वर मुख्य रथोत्सव मंगळवारी संपन्न झाला. उळवी येथील जत्रोत्सवाची सुरुवात 25 जानेवारीपासून झाली होती. मुख्य रथोत्सवाला गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातून लाखो भाविक उपस्थित होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय कित्तूर यांनी रथाची पूजा करून रथोत्सवाला सुरुवात केली. रथोत्सवामध्ये उपस्थित भाविक अडकेश्वर, मडकेश्वर, उळवी चन्नबसवेश्वर, हर हर महादेव असा जयघोष करत रथाला खजूर व केळी अर्पण करत आनंद व्यक्त करत होते. जत्रेमध्ये पायी, बैलगाडी, ट्रॅक्टर, 4 चाकी वाहन तसेच बसमधून भक्तगणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी जत्रेची पाहणी केली तर पोलिसांनी सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच भक्तांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामीण भागाचे मुख्य व्यवस्थापनाचे केंद्र असणाऱ्या ग्रामपंचायत सभागृहांचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला. यामुळे या सभागृहांवर आता प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या तालुका व जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ संपून 5 वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यावेळेपासून या दोन्ही सभागृहांवर प्रशासकीय राजवट लागू आहे. तालुका व जिल्हा पंचायतीबरोबरच आता ग्रामपंचायत सभागृहांवरही प्रशासकीय राजवट लागू झाल्याने ग्रामीण भाग पूर्णपणे प्रशासकीय राजवटीखाली आला आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून पुढे ढकलण्यात आलेल्या तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीबरोबरच आता नुकताच कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली असून प्रशासनाने प्राथमिक तयारीचा श्रीगणेशा केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पिकांना संरक्षित पाणीसाठा उपलब्धतेसाठी शेततळ्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांचे वरदान लाभलेल्या चिक्कोडी, निपाणी तालुक्याला उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. नद्यांमुळे काही भाग ओलिताखाली असून काही भाग कोरडवाहू आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील 4,816 शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो एकर शेती ओलिताखाली आली असून शेततळे पिकांना वरदान ठरत आहे. शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेततळे व सिंचनासाठी अनुदान दिलं जात आहे. चिक्कोडी व निपाणी तालुक्याचा विचार करता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पूरक होतील अशी छोटी मोठी शेततळी उभारली आहेत. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी प्रगती करून घेतली आहे.
नित्य मेहनत करणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याचा पहाटे शेतात काम करत असताना साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुद्देबिहाळ तालुक्यातील बिज्जूर गावचे रहिवासी गंगप्पा हनुमप्पा गुरीकार व 69 हे सकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे ऊस पिकाला पाणी सोडण्याच्या कामात गुंतले होते. ऊसाच्या शेतामध्ये पाणी सुरळीत व्हावं म्हणून कापलेल्या ऊसाचे 65 व कचरा साफ करत असताना सापाने त्यांच्या हाताला चावा घेतला. सर्पदंशाची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मुद्देबिहाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय उपचारांचा उपयोग न होता दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 2 मुले असा परिवार आहे. निपाणी येथील महामार्गावरील गांधी हॉस्पिटल नजीक वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण तसेच या कामी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी येथील नागरिक तसेच वाहनधारकातून होत आहे. अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. दर्शन भगवंत हुंशाळी वय 23 राहणार संकेश्वर असं संबंधिताचं नाव आहे. या प्रकरणाची नोंद होताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक SM आवजी यांनी सदर युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. दर्शन याला न्यायालयासमोर हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती CM पुष्पलता यांनी पुराव्याच्या आधारे भारतीय दंड संहिता पोक्सो कायद्याअंतर्गत दर्शन याला 30 वर्षांचा कारावास, 1 लाख रुपये दंड व कलम 137 अन्वये 7 वर्षांची कैद आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर पीडित अल्पवयीन मुलीला जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण वतीने 4 लाख रुपये परिहार धन देण्याचा आदेश दिला आहे. सरकारी वकील LV पाटील यांनी युक्तिवाद केला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.